संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या होत्या। मात्र या सर्व चर्चा केवळ सूत्रांच्या आधारे आहेत। पक्षाने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले। ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या। या संदर्भात अधिकृतपणे कुठलंही निवेदन आमच्या पक्षाने केलेलं नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत आमच्याकडे कोणताही लेखी प्रस्ताव आलेला नाही, पण तसा प्रस्ताव आला तर आम्ही 24 तासात भूमिका मांडू असंही त्यांनी स्पष्ट केलं। या विधेयकामुळे जागांमध्ये सरसकट 50% वाढ होणार असेल तर आम्ही इंडिया आघाडीत याबाबत चर्चा करून पाठिंब्याबाबत निर्णय घेऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा। 50% जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे, कारण काही लोकशाही आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर सध्या बेल्जियमच्या दौऱ्यावर आहेत।